हाय हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारचं दिवसभराचं काय रुटीन आहे ते तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर माझी गावाकडची लाईफस्टाईल कशा पद्धतीची आहे ती आज डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर आज मी आता सकाळ सकाळ म्हटलं सर्वात आधी देवपूजा करून घेऊया, त्यासाठी आंघोळ करून घेतली आणि म्हटलं अगोदर देवपूजा करून घेऊया। तर सर्वात आधी आपण आता फुलं घेऊन जाऊया आणि त्यानंतर मग देवपूजा करूया। सकाळची सुरुवात ही देवपूजापासूनच आपली सुरुवात होणार आहे। तर चला, तर तुम्ही पाहू शकतात एकदम फ्रेश असे जास्वंदाचे 2 प्रकारचे आपण इथे फुलं आता झाडाला आज चांगल्या प्रकारे आलेले होते, तर आज मी तोडलेले आहेत। तर चला आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि सकाळचे आता साधारण 9 वाजलेले आहेत, कारण की चहा पाणी हे सर्व अगोदर आवरून घेतलं आणि मग त्यानंतरच म्हटलं आपण देवपूजा करून घेऊया, कारण की सकाळचे इतकी घाई गडबड असते ना, त्यामुळं मग म्हटलं चहा पाणी झालं की मग आपण निवांत पूजा करू शकतो। तर पहा सकाळचं मस्त असं वातावरण आहे। तर आमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, तर त्याच्यामुळं ते आवाज कीर्तनाचा येऊ राहिलेला आहे। तर इकडे आता मस्त दादा आता उन्हाला बसले। दादा आंघोळीला पाणी देऊ का? आंघोळ काय का करायची हा? दादाला आंघोळीचा कंटाळा येतो आणि आज सकाळ सकाळ इतकं वारं सुटले ना कितीकच। तर आता दादाला थोड्या वेळाने पूजा झाली का मग पाणी देते आंघोळीला। आणि इकडं गाई पहा उभा राहिलेले आता। तर गाईचं दुखत असल्यामुळं तिला दररोज डॉक्टर येतो, ते थानाला काहीतरी दुख झाले त्यामुळं। तर पहा एकदम सुकल्यावानी दिसती गाय आपली। उन्हाला येथे मी वालाच्या शेंगा टाकलेल्या होत्या, पहा वाळून कशा झाल्या आता। आणि याचं बी पण वाळले आणि काही हिरव्या मिरच्या होत्या त्या बी वाळू घातल्यात, त्या लाल झाल्या आता। तर याची आपण चटणी पण बनवणार आहोत। ह्यात लाल मिरची झाली त्याची गवटाची चटणी। तर चला आपण घरात घेऊन जाऊया। सकाळची देवपूजा हा भारतीय संस्कृतीतील आणि ग्रामीण जीवनातील एक अत्यंत पवित्र आणि आनंदाचा भाग आहे। पहाटेची शांत वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात केलेली ही पूजा मनाला कमालीची सकारात्मकता देते। मंगलमय सुरुवात पहाटे लवकर उठून स्नान करून देवासमोर दिवा लावल्याने संपूर्ण दिवसाची सुरुवात मंगलमय आणि उत्साही होते। मानसिक शांती, अगरबत्तीचा सुगंध, घंटेचा नाद आणि स्तोत्राचे पठण यामुळे मनातील अनावश्यक विचार दूर होऊन चित्त एकाग्रता होते। निसर्ग आणि भक्ती, गावाकडे बागेतील ताजी फुले, जास्वंद, मोगरा, तुळस तोडून देवाला वाहणे आनंद वेगळाच असतो। निसर्गातील या शुद्ध गोष्टी देवाच्या चरणी अर्पण केल्याने साधेपणाची जाणीव होते। तर सकाळचा सर्वांचा चहा पाणी नाश्ता काय झालेला आहे। तर बाहेर मी येथे भांडे घासण्यासाठी घेतलेले आहेत। गावाकडचं आयुष्य हे खऱ्या अर्थाने सुंदर, शांत आणि आनंदी असतं। हिरवगार शेत, शुद्ध हवा, पक्ष्यांची किलबिल, मातीचा सुगंध आणि निवांतपणा मनाला सुख देतो। शहराच्या धावपळी जीवनामध्ये दूर गावातील नाती, एकमेकांना मदत करण्याची भावना आणि साधे राहणीमान जीवनाला खरा अर्थ आणि समाधान देते। निसर्गाच्या सानिध्यात शेत, नद्या, झाडं आणि पक्ष्यांचा सहवास मनाला प्रसन्न करतो। आवाजाच्या प्रदूषणापासून दूर निवांत आणि शांत असे वातावरण, साधेपण, सकस अन्न, घरगुती वातावरण, जगण्याचा आनंद, एकमेकांना घट्ट नाती, सुखदुःखामध्ये सोबत राहणारी मंडळी, सकारात्मक ऊर्जा, निसर्ग आणि साधेपण मनाला सकारात्मकता मिळवून देते। हे गमीला देऊ का? आणि आका तुम्ही उन्हाला कम बसलात? ऊन लय चटकत आहे। त्या दिवशी मी काय केलं, सगळ्या तोडल्या होत्या, परत किती निघल्या आता वर निघल्या रुक्मी वर आणल्यात का? हा लय भारी आहेत. नाही ज्या कवळ्या आहेत काका त्या भाजीला बाजूला करा, मग आता भाजी करते। भाजी राहतं काही करावं काय दुसरं नाही ना,
मग तू असं कर ना, निवडूनच कावळ्या कावळ्या त्याच्यात. नाही शेंगा आवर बाजूला कर, मी ताट देते आणून. मग ती ना मग आण. त्याला कवळ्याच आणल्यात मी. ते धाव घे एवढ्या शेंगा आहेत पण त्यात दाणा सुद्धा नाही. हां त्याला आता पाणी दिलंय ना त्याच्यामुळं मग ते लय फुलं बी लय येत अजून. नाही कवर येते ते आता. आता पाणी सुटलं आता काय त्याचा. हां गव्हाचं ना. तर रात्रीच मी येथे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजायला ठेवलेली होती आणि सकाळ सकाळ लाईट होती, त्यामुळं म्हटलं आपण आता मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊया, कारण की गावाकडे लाईटीचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळं म्हटलं आपण आता इडली डोश्याची आपल्याला उद्याची तयारी करून घ्यायची आहे, तर लाईट आहे तर मिक्सरमध्ये आपण आता बारीक करून घेऊया. तर आमच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला इडली डोसा सांबर हे सगळं पदार्थ आवडतात, त्यामुळं म्हटलं आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया, म्हणजे उद्याच्या नाश्त्याची आपली तयारी होऊन जाईल. आणि लाईट पण आहे तर म्हटलं झटपट असं करून घेऊया. गावाकडे कधी लाईट जाईल हेही सांगता येत नाही. लाईट गेल्याच्या नंतर मग कशावरती बारीक करावं हे प्रश्न पडतो. कवठाची चटणी बनवण्यासाठी येथे आपण शेतामधून एक कवट आणलेलं आहे. तर हे काय जास्त पिकलेलं नाही, परंतु कवट फोडलं त्यानंतर सर्व साहित्य आपण आता येथे काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं होतं कवटन ते. तोपर्यंत आपली लाईट गेली, त्यामुळं म्हटलं आपण आता ही चटणी संध्याकाळी करून घेऊया. तर कवठाच्या चटणीमध्ये थोडासा गूळ घालायचा, त्यानंतर ओला लसूण घालायचा. गावाकडे ज्या पद्धतीने बनवली जाते कवठाची चटणी त्याच पद्धतीने येथे मी ही चटणी बनवणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दाखवणार आहे तर ही चटणी कशी बनवायची. 8 दिवस ही चटणी खराब होत नाही. तर आज आपल्याला बाजरीच्या भाकरी त्यानंतर ज्वारीच्या भाकरी चुलीवरतीच बनवायच्या होत्या, कारण की घरातल्या सर्व सदस्यांना चुलीवरच्याच भाकरी आवडतात आणि खायला बी खूप छान लागतात. तुम्ही एकदा तरी बनवून पहा. चुलीवरच्या भाकरी एकदम टेस्टी अशा लागतात. त्यासोबत आपल्याला वांग्याचं भरीतही बनवायचं आहे, त्यानंतर आपल्याला वालाच्या शेंगाची भाजीही बनवायची आहे. तर सर्व भाकरी माझ्या करून झालेल्या आहेत. त्यानंतर म्हटलं आपण आता वांग्याचं भरीत करून घेऊया. तर आहार मस्त असा पडलेला आहे, त्यामुळं म्हटलं आपण आता दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे हे वांगे भाजून घेऊया. तर पहा, एक साईड भाजल्याच्या नंतर दुसऱ्याही साईडलाही अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे आपले वांगे भाजले जातील. त्यानंतर वालाच्या शेंगाची भाजी बनवायची आहे. त्यासाठी आपण जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, कांद्याची फोडणी, त्यानंतर त्यामध्ये आपण टमाटर घातलेलं आहे. तर हे सर्व साहित्य आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊया. तर येथे आपण चुलीवरतीच भाजी बनवायला घेतलेली आहे. तर वांगेही मस्त असे भाजलेले आहेत. थोडे थंड झाले की त्याचं भरीत करून घेऊया. तर इकडं पहा, कांदा त्यानंतर यामध्ये टमाटर हे सर्व परतून घेतलेलं आहे. तर यामध्ये सर्व मसाले घालूया. चांगल्या प्रकारे कांदा टमाटर परतून घेतले की त्यानंतर यामध्ये वालाची शेंगा टाकायच्या आहेत आणि यालाही आपण आता वाफ काढून घ्यायची आहे. शेंगा परतून घेण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याची वाफ काढून घ्यायची आहे. त्यावरती आपण आता झाकण ठेवूया. तर आपली आता लाईट गेलेली आहे, त्यामुळं म्हटलं आपण आता खलबत्त्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घेऊया. तर शेंगदाणे मी तव्यावरती भाजून घेतलेले होते. भाजल्याच्या नंतर शेंगदाणे खलबत्त्यामध्ये लवकर बारीक होतात. तर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी आपण आता भाजीमध्ये घातलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण आता शेंगदाणे बारीक करून घेऊया. तोपर्यंत भाजीला चांगल्या प्रकारे उकळी येईल आणि त्यानंतरच मग आपण शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये घालायचा आहे. तर खलबत्त्यामध्ये बी जर वाटण बारीक केलं तर खूप छान लागतं, परंतु टाईम लागतो एवढंच होतं. तर मस्त असे आपण आता शेंगदाणे बारीक करून घेऊया. तोपर्यंत भाजीलाही इकडं उकळी येईन. तर शेंगदाणे बारीक झाले की लगेच आपण मग भाजीमध्ये शेंगदाणे घालायचे आहे. 5 मिनटाच्या नंतर आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे आणि शेंगदाणे आपले आता बारीक झालेले आहेत. तर तो शेंगदाण्याचा कूट या भाजीमध्ये घालूया. तर घट्ट आणि पातळ असं बघून घ्यायचं आणि त्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये टाकीत राहायचा आहे. तर अशा पद्धतीने आपली आता वालाच्या शेंगाची भाजी झालेली आहे आणि चांगली आपण आता उकळी येऊन देऊया. तर तुम्हाला मी जवळून दाखवते आपली भाजी कशी तयार झालेली आहे ते.
तर भाजीला चांगल्या प्रकारे उकळी येऊपर्यंत म्हटलं आपण आता वांग्याचं भरीत करून घेऊया. तर इकडं पहा मस्त असे वांगे भाजलेले आहेत. तर त्याचे वरचे जे सालं आहेत काळे झालेले ते पूर्ण काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्याचं भरीत बनवायचं आहे. तर माझ्या घरातल्या सर्व सदस्यांना वांग्याचं भरीतही खूप आवडतं. तर पहा आपली भाजी इकडे तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण आता खूप सारी कोथिंबीर घालूया आणि 5 मिनिटाच्या नंतर आपण ही भाजी खाली उतरून घेऊया. तर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. ए सुंदरे इकडे बघ, बघू तुझी घंटी 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 तुला यायचं रानात हां यायचं कळतंय बघ. माऊलीला बोललेलं सगळं कळतंय. येतेस आमच्यासोबत चला 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 चला. तर दुपारच्या नंतर मी शेतामध्ये गेलेले आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.